हॅलो हाय परमेश्वराची स्तुती हो मित्रांनो. आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे वादाचा विषय सगळीकडे चर्चा असते. काही लोक म्हणतात देव आहे का, देव आहे तर मग एवढ्या दुर्घटना का घडतात, देव आहे तर एवढी बुराई का वाढली आहे, देव काही करत नाही का, देव बघत नाही का. अनेक सवाल असतात आपल्या मनामध्ये, आहे की नाही. विशेष म्हणजे दुःख जेव्हा येतं ना आपल्या जीवनामध्ये, तेव्हा हाच प्रश्न पडतो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये. तर देव असतं तर असं झालं असतं का, देव नाहीच आहे वाटतं या सृष्टीमध्ये, असा प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे मित्रांनो. आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. तर मला सांगा, आपला जो देश चालतो तो कशाने चालतो? संविधानानुसार, बरोबर आहे. एक कायदा आहे, काही रूल्स आहेत, नियम आहेत, आहे ना. प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. आपल्याला रोड क्रॉस करायचा तरी नियम आहेत, बरोबर आहे की नाही. मग ज्याने सृष्टी बनवली त्या परमेश्वराचे काही रूल आहेत, त्या परमेश्वराचा काही कायदा आहे. आणि मनुष्य जातीला परमेश्वराची आज्ञा माहीत नसल्या कारणाने आपण काय करतो, परमेश्वराच्या विरुद्ध पाप करतो आणि त्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये येतो, त्यामुळे आपण बंधनात पडतो, बरोबर आहे. याचा मतलब असा नाही की देव बघत नाही, पण देव आपल्या वचनाला, आपल्या नावापेक्षाही, देवाच्या वचनात लिहिलं आहे की परमेश्वराने आपल्या वचनाला आपल्या सामर्थ्य नावापेक्षाही श्रेष्ठ स्थान असं दिलेलं आहे वचनाला. वचन देव तोडू शकत नाही, आहे की नाही. तर मित्रांनो, परमेश्वराने त्याच्या समानतेने आणि त्याच्या स्वरूपाच आपल्याला बनवलेलं आहे. पण त्याच्यापासून आपण दूर जाऊन आपण आपल्या मनमर्जीने जीवन केल्यामुळे आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो. आपल्या जीवनात प्रॉब्लेम येण्याच्या बापाला धन्यवाद. तर हर एक वाईट कामाचा ठप्पा, हर एक प्रॉब्लेमचा ठप्पा म्हणजे कलंक आपण देवावर घालतो. देव बघत नाही का, देवाने असं का केलं, देवाने याला लवकर का नेलं, तो माणूस तर चांगला होता, तो खूप चांगला म्हणजे बोलायचा, चांगला वागायचा, हुशार होता, असं आपण म्हणतो मित्रांनो. तेच आपण बघणार आहोत की आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराची आज्ञा माहीत नसल्या कारणाने दुःख भोगत असतो, प्रॉब्लेममध्ये येत असतो. आपण आता काही उदाहरणं बघूया. जसं की लेकरं आशीर्वादित होण्यासाठी परमेश्वराने काही आज्ञा दिल्यात. तर त्या आज्ञा कुठल्या आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, परमेश्वराचं वचन सांगते, तू आपल्या मातापित्याचा आदर कर, आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळ, म्हणजे तुला दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि तुला जीवनामध्ये कल्याण बघायला मिळेल. म्हणजे तू आशीर्वादित होशील, तुला सक्सेस मिळेल हर एक कामामध्ये. तर बघा किती मोठा हा आशीर्वाद आहे, सांगा मला. तू दीर्घायुष्य होशील आणि तुला तुझं कल्याण होईल. तर मित्रांनो, आपण आजकाल बघतो की आजची पिढी आईवडिलांचं ऐकत नाही, बरोबर आहे. आजकाल फ्रीडम पाहिजे, खूप काही वेगळीच जमाना झालेला आहे आणि सगळ्यांना पटापट हे सांगा मला कमेंट करून की सगळ्यांना त्रास आहे की नाही. आजकाल लेकरं वाढवणं खूप कठीण झालेलं आहे. त्याचं कारण हे की आपण स्वतःचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेतलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की मुलं हे मी दिलेला भाग आहे, त्यामुळे त्यांचं जीवन परमेश्वराशी समर्पित पाहिजे. त्यांना आपण परमेश्वराच्या आज्ञा शिकवतच नाही. जसं की परमेश्वराची आज्ञा काय, माफ करा म्हणजे तुम्हाला केलं जाईल. आपण शिकवतो का लेकरांना लहानपणापासून, बेटा माफ करायचं दुसऱ्याने काय केलं तर, आहे की नाही. आपण असं शिकवतो. काही मायबापा असे शिकवतात लेकरांना की त्याने तुला एक दिली होती तर तुझ्या हातं कुठं होते रे, तुला ताकद नाही का मारायला, तू 2 द्यायच्या ना लगावून, असं आपण शिकवतो. म्हणजे नेमकं आपण परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात शिकवतो मित्रांनो. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट काय, की परमेश्वराचं वचन सांगते, आपले माता पिता अगर म्हातारे झाले तर त्यांना म्हातारपणात पण तुच्छ लेखू नको, देवाची आज्ञा बघा. तर काय होतं आहे आजकाल अनाथ आश्रममध्ये मायबापांना सोडताना आपल्याला दिसतात काही भाग्यवान, बरोबर आहे. तर हे काय, देवाच्या विरुद्ध पाप. परमेश्वराने काय सांगितले, म्हातारपणात पण तुच्छ लेखू नको तू आपल्या मातापित्यांना. कशा प्रकारे संगोपन करतात, कशा प्रकारे वाढवतात लेकरांना, बरोबर आहे. आणि ते म्हातारपणात अनाथ आश्रममध्ये टाकतात. त्यांना त्यांच्या शब्दाचा आधार पाहिजे, त्यांना प्रेम पाहिजे,
त्यांना काळजी पाहिजे लेकरांकडून आपल्या. त्या वयामध्ये काय करतात, किती मोठं पाप करतात सांगा ना मला. तर कसा आशीर्वाद मिळेल. मग अर्ध्या वयातच काही काही जवान या दुनियातून निघून जाताना आपल्याला दिसतात. आणि आपण म्हणतो बापरे देवाने का केलं असं. कारण त्यांना आज्ञाच आपण शिकवल्या नाही देवाच्या. मित्रांनो, देव म्हणजे अंधश्रद्धेचा विषय केला लोकांनी. तसं नाही आहे. अंधश्रद्धा वेगळी आहे, श्रद्धा वेगळी आहे. तुम्हाला मला श्वास देणारा, जीवन देणारा एक जिवंत देव आहे. तो स्वर्गीय पिता परमेश्वर स्वतःला अदृश्य नाही ठेवलं, त्याने मनुष्य होऊन दुनियात आला आणि आपल्याला प्रेम केलं. आपल्याला हर एक गोष्टी करून दाखवलं देवाने. तुफानाला शांत करून दाखवलं, मेलेल्या मुर्द्यांना जिवंत करून दाखवलं. क्रूसावर मरून जिवंत झालेला तो परमेश्वर आहे. आणि तोच आहे उपरवाला म्हणजे म्हणतो ना आपण. पण तो येशू आहे म्हणून आपल्याला माहीत नाही. येशू म्हटलं की अंगाला काटा येतो आपल्याला असं वाटतं नाही दुसऱ्या धर्माचा आहे, नाही दुसऱ्या जातीचा. भावना विषय आपला काय चालला होता की कुठपर्यंत आलो होतो. हां, आज्ञाविषय बघितलं आपण. तो आशीर्वाद आजकाल कसा मिळेल लेकरांना जर ते लेकरं आईवडिलांचं ऐकत नाहीत. आपलं आता पहिलं लव्ह मॅरेज दिसत होते का पहिले? नाही. जे माता पिता करून देतील ना तेच ऐकायचे पहिले मुलं, तेच ऐकायचे पहिल्या मुली. त्यामुळे त्यांना लेकरं बाळं भक्कम, ते पण चांगले, शेतामध्ये दणकट काम करणारे, नाही का. म्हणजे किती आशीर्वाद होतं पहिल्या लोकांना. तुम्हाला विचार करा ना बहिणींनो भावांनो, पहिले कसे लोक होते नाही का. कारण ते आपल्या माता पित्याचा आदर करायचे. लग्न झालं तरी बापासमोर वर डोकं काढून बोलत नव्हते. आता तर छोटे छोटे मुलंसुद्धा आपल्या आईवडिलांना फाट वापस बोलतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा, त्यामुळेच हे संदेश दिलचे चॅनल आहे, जे तुम्हाला खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशी माझी मनातून तळमळ आहे मित्रांनो. तर आज आपण बघितलं लेकरांच्या आशीर्वादाविषयी. तसंच पती पत्नीमध्ये पण काही रोल दिले देवाने. पतीने पत्नीचा आदराने सांभाळ करावा, प्रेम करावं स्वतःप्रमाणे आपल्या पत्नीवर, नाजूकपणे त्यांच्याशी वागावं मन देवाचं वचन सांगते. हां, आणि पत्नीने सुद्धा पतीचा आदर करावा. तर आपल्या लोकांना ना पतीचा आदर करावा, पती परमेश्वर असतो हे मात्र माहिती आहे. पण पत्नीला रिस्पेक्टली आदरपूर्वक तिला वागवावं आणि ती नाजूक असल्या कारणाने तिच्याशी नाजूकपणे वर्तन करावं हे कोणाला माहिती नाही. हेच सुरू आहे जास्त. पतीचा आदर करावा, पती जरूर करावा, पण पतीचं पण काही कर्तव्य दिले देवाने. आणि हे नियम, हे देवाची आज्ञा पाळल्यामुळे घटस्फोटाची वेळ येणार नाही. बरोबर आहे की नाही. तर हे आपण बघितलं पती पत्नीच्या नात्याविषयी थोडक्यात सांगायला बरं का. आता एक्झाम्पल देते. पत्नी म्हणते, अहो मला ते उंच डबा खूप जड आहे ना, मला निघत नाही, ते जरा काढून द्या ना तेवढा. पती काय म्हणतो माहिती आहे का, भाकर खातेस का नाही, जेवतेस का नाही, तू जरा ताकद आहे का नाही तुला, काय करतेस घरी. नाही मी बिझी आहे, मला टाईम नाही आहे आणि फोनमध्ये बिझी. अशी अवस्था झाली आजकाल. हां, आणि हमेशा पत्नीचं मजाक, हमेशा तिला ना करणं, हमेशा तिला तुच्छले. म्हणजे प्रेम तर असतं हो, पण ते जे आदरभाव कुठे, तो नाजूकपणा जो असतो नात्यातला तो हरवलेला आहे आजकाल. पती पत्नीचं नातं म्हणजे एक हे झालं आहे, म्हणजे भागीदारी. म्हणजे कसं, मी तुझं हे करणार तर तू माझं हे कर. पवित्रता नाही राहिली आहे की नाही. ते नाजूकपण, ते आदर, ते प्रेम असं राहिलेलं नाही आहे. ते कॉमेडी ऐकून इकडच्या तिकडच्या गोष्टी. पत्नी म्हटलं की घर की मुर्गी डाल बराबर, असंच तिचा दर्जा. बरोबर आहे की नाही. तर तसं न करता जर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे स्वतःप्रमाणे प्रेम केलं पत्नीवर, तर तुम्ही जगात कोणीच तुमची एवढं सुखी नाही. मग जी बाई लेकरं बाळण घर सांभाळते, आलेले पाहुणे रावळे यांचा पाहुणचार सगळं काही सांभाळणाऱ्या बाईला, स्त्रीला काही लोक खूप खचवून टाकतात हो. खूप म्हणजे पंक्चर बोलतात ना, टायर पंक्चर झाल्यावर गाडी चालते का सांगा बरं मला. हां, आणि चालवली भिंत कशी तरी जबरदस्तीनं. तसं संसारामध्ये होतं आहे बघा, एखाद्या बाईला दुखवलं तर. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो,
भावांनो, आपल्या पत्नीला बरोबरीचा दर्जा द्या आणि आपल्या पत्नीला एक लाडाचे शब्द बोला, जरा रिस्पेक्टली तारीफ, एवढीशी तारीफ, तिला प्रोत्साहन मिळेल, तिला काम करायला अजून उल्हास वाटेल. ती तुमचा संसार एवढा सजवून दाखवेल की तुम्हाला बोलायची गरज नाही. मग फक्त हे तोंड सांभाळा. तर आपण येणार आहोत जबानीविषयी परमेश्वराचं वचन काय. तर मित्रांनो, परमेश्वराच्या वचनात लिहिले पवित्र शास्त्रामध्ये की आपल्या जबानीत 2 प्रकारची सामर्थ्य आहे. हमेशा सांगते, कारण हे खूप कामाचं वचन आहे. जास्त गडबड आपल्या तोंडानेच करतो आपण. राग कंट्रोल होत नाही. तू आहेच गद्दा, तू आहेच मूर्ख, तू पागलच आहे, तू वेड्याचा आहे, मरूनच जायला पाहिजे, जगायलाच नाही पाहिजे. हे जे बेकार शब्द आपण बोलतो ना, त्याचं फळ मिळते बघा आपल्याला. फळ कधी मिळतं मला सांगा बरं. काही लोकांना वाटतं बोललो ना काय नाही झालं, 15 दिवस काय नाही झालं, महिनाभर काय नाही झालं. मला सांगा, जेव्हा एखादं झाड रुजतं आहे, छोटंसं रोप जमिनीत, आणि त्याचं झाड बनतं आहे, तेव्हा फळ येते की नाही. तसंच आपल्या हे जीवनामध्ये जे काही बोलतो आहे ना, त्याचे फळं येतात बघा, तुम्हाला सांगते. त्यामुळे आपली जबान जर चांगली ठेवली तर गोड आहे ना. काही लोकांना ना आवाज असा मोठा की समोरच्याला वाटेल की डोक्यात दगड घालू का लाकूड घालू का काय करू. कारण देवाचं वचन सांगते की मोठ्या आवाजाने राग वाढतो आणि गोड शब्दाने राग थंड होतो. मग कसं वागायला पाहिजे आपण. आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही मित्रांनो. आणि लोक म्हणतात हे देव नाही आहे जगात, परमेश्वर आहे, त्याचे नियम आपल्याला माहीत नाही आहे. तो नियमाने काम करणारा परमेश्वर आहे.